छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना। बाळाचं बारसं आटपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला स्कॉर्पिओची धडक। अपघातात 1.5 महिन्याच्या बाळासह 4 जणांचा मृत्यू। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। मुंबईतल्या 36 मतदारसंघांचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार असल्याची माहिती। विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी। पितृपक्षानंतर भाजपच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता। मुंबईतल्या मतदारसंघांसाठी भाजपची मोर्चे बांधणी। प्रत्येक विधानसभा अध्यक्षासहित समन्वयक आणि प्रभारींकडून मतदारसंघाचा आढावा घेत व्यूहरचना आखली जाणार। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। लालबागसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देणार, तर फडणवीसांकडून घेणार राज्यातल्या राजकीय स्थितीचा आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा मास्टर स्ट्रोक खेळणार। 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान विधानसभेचं 1 दिवसीय अधिवेशन घेऊन हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या तयारीत। त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी होऊन ओबीसीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर। शिवाजीनगर ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान उद्घाटन करणार। तसंच एसपी कॉलेज मैदानावर पंतप्रधानांची जाहीर सभा। मणिपूरमधली परिस्थिती भयंकर असताना पंतप्रधानांना मात्र रशिया युक्रेन युद्धाची काळजी। सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर टीका। उपराष्ट्रपती जगदीप धनखड 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। आज राजभवनला भेट देणार, तर मुंबईत 15 सप्टेंबरला संविधान मंदिराचं उद्घाटन करणार। गोपालदास अग्रवाल यांच्यापासून काँग्रेसमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली। अजूनही भाजपमधनं काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची यादी मोठी। नितीन राऊतांचा दावा। शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी मुंबई पालिकेला अर्ज। अर्जासोबतच गेल्या 8 महिन्यात 3 स्मरणपत्र। पालिका परवानगीबाबत लवकरच निर्णय घेणार। नितेश राणे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। निवडणुकीपूर्वी जातीय दंगली घडवण्याचा भाजपचा प्रयत्न। अनिल देशमुखांचा आरोप। नितेश राणेंच्या वक्तव्यावर भाजपनं खुलासा करण्याचीही केली मागणी। शिंदे गटाकडून आनंद दिघेंच्या आनंद आश्रमामध्ये नोटांची उधळपट्टी। शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेंकडून एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका। मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांसाठी 22 सप्टेंबरला मतदान, तर 25 सप्टेंबरला निकाल। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती। नागपूर जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणी चौकशी समिती गठीत। त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या सभापती आणि काँग्रेस नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांच्या अडचणींमध्ये वाढ। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांचं उपोषण सुरू। त्यांच्या वतीनं शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची शिष्टमंडळाची माहिती। मंत्री गिरीश महाजनांना गावकऱ्यांनी विचारला जाब। 30 वर्षांपासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत, तरी आमच्या गावातल्या रस्त्यांची दुरावस्था का? गावकऱ्यांनी व्यक्त केला रोष। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना भोकरदनमधल्या नांदखेडा इथं मराठा आंदोलकांचा घेराव। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याची आंदोलकांची मागणी। मनोज जरांगे ज्या ठिकाणी आंदोलनाला बसणार, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी ओबीसींचं उपोषण सुरू झालेलं दिसेल। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना आव्हान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री। त्यांना ओबीसींची ताकद या निवडणुकीमध्ये दिसेल। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज। भविष्यात अजित पवारांना शरद पवारांच्या पक्षात स्थान नाही। पवार गटाच्या मोठ्या नेत्याकडून भावना व्यक्त। तर बारामतीमध्ये शरद पवार पक्षाचाच उमेदवार विजयी होणार, वरिष्ठ नेत्याचा दावा। दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी फोन केल्यानं भाजप प्रवेश केला। एकनाथ खडसेंची एबीपी माझाला माहिती। 5 ते 6 महिने होऊनही माझा प्रवेश घोषित केला नाही। यापुढे भाजपात प्रवेश करणार नाही, खडसेंचा निर्धार।
देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपाल पदाची ऑफर दिलेली होती. फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं. एकनाथ खडसेंचा माझा कट्टावर गौप्यस्फोट. मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती. सीडी संदर्भात बोलताना एकनाथ खडसेंचं माझा कट्टा कार्यक्रमामध्ये धक्कादायक गौप्यस्फोट. ती क्लिप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दाखवली होती. खडसेंचा माझा कट्टावर दावा, परंतु ती क्लिप आश्चर्यकारकरित्या मोबाईलमधून डिलीट झाली. खडसेंची माहिती. खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेणार. काही दिवसांपूर्वीच वाझेंच्या आईचं झालं होतं निधन. सोयाबीन हमी भावानं खरेदी करण्यासोबतच खाद्यतेलावरील आयात शुल्क 20% वाढवण्याचा निर्णय. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केंद्राचे मानले आभार. कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर निर्यात शुल्कातही केंद्र सरकारकडनं कपात. कांद्यावर आता 40% निर्यात शुल्काऐवजी 20% शुल्क आकारणी. कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा दिलासा. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटी रुपयांची मदत. कृषी आयुक्तांकडून मदतीचं तातडीनं वितरण करण्याचे आदेश. राज्यातल्या द्राक्ष उत्पादकांची व्यापाऱ्यांकडनं फसवणूक. 1000 शेतकऱ्यांनी केली बागायतदार संघाकडे तक्रार. पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी. गोंदियामध्ये झालेल्या अतिवृष्टीत 4 जणांचा मृत्यू तर 1 महिला बेपत्ता. अनेक जनावरं सुद्धा मोठ्या संख्येनं मृत्युमुखी. यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा संत्रा आणि मोसंबी फळबागांना मोठा फटका. अतिवृष्टीमुळे फळांवर बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव. बहिणीशी मैत्री केल्याच्या कारणावरून एकाला मारहाण. बारामती तालुक्यातली घटना. तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. हिंगोलीच्या डोंगरगाव पूल इथल्या कयाधू नदीच्या पात्रामध्ये आढळलं पुरुष जातीचं मृत अर्भक. बाळापूर पोलिसांकडनं माता पित्याचा शोध सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.